मंगेश नारायण शिवानी मंगेश नारायण. काय करता मग? शेतीच आम्ही राहायला प्रॉपर राडी नाही प्रॉपर परत आहे. कोणत्या समुदायाच्या आता हा समुदाय असं कोणी सदस्य आहे का आपल्या कुटुंबामध्ये ज्याला हा आजार आहे? कोणीच नाही आपल्या. किती मुलं आहेत? मला 2 मुलं आहेत. 2. त्याला काही आजार मी चेक नाही केला परंतु तो आता 10-12 वर्ष आहे. 10 वर्ष काही त्याला नसतं तरी काहीच ते प्रॉब्लेम नाही आला. याच्याबद्दल आता तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज कधी वाटली? केला असं तेव्हा जेव्हा हा 6 महिन्याचा होता तेव्हा त्याला सर्दी ताप वगैरे आला होता. तेव्हा आम्ही चव्हाण सरांकडे त्याची ट्रीटमेंट घेतली असल्यामुळे तिथे गेलो. मग सरांनी त्याला हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून सांगितलं होतं. मग त्यांनी 1 महिन्याची औषधी दिली आयरनची नाही का. मग परत त्याला 1 महिन्याने आम्ही चेक करायला आणलं. तर मग त्यांना असं वाटलं की हा तेव्हा औषधी नाही द्यायचा छोटा होता तर की डोस कमी होत असेल का. मग त्यांनी डोस वाढवून दिला. परत 1 महिना ही औषधी देऊन बघावा. 6 महिन्याचं असताना हां 6 महिन्याचं असताना म्हणजे 6 महिन्याचं असताना 1 वेळा औषधी दिली. मग पुन्हा 7व्या महिने आम्ही आलो. 7व्या महिने परत 1 वेळा औषधी दिली. तरी पण त्याचं हिमोग्लोबिन वगैरे काही वाढलं नव्हतं. जसं 6.1 होतं तेवढंच होतं. 1-2 पॉईंटचा फरक इकडे तिकडे होत होता. मग त्यांनी सिकल सेल वगैरे आहे अशी विचारणी केली आम्हाला की सिकल सेल वगैरे आहे का बा तुमच्या घरी. आम्हाला कोणालाच काही प्रॉब्लेमच नव्हता ना. पहिल्या बाळाच्या वेळेस नव्हता त्याच्यामुळे असं काही वाटलंच नाही. त्यांनी आम्हाला HCLची टेस्ट करायला केली याची. मग याची 8 दिवसांनी ती रिपोर्ट येणार होते ना. 8 दिवसांनी हा पॉझिटिव्ह आला. हा मग आम्ही परत सरांकडे आलो. मग त्यांनी कोणाला आहे का तुमच्या घरी असं विचारणी केली. आम्हालाही अजूनपर्यंत माहितीच नव्हतं की आम्ही मायनर आहे. आजारच माहिती नव्हता. मग आमची टेस्ट केली. मग आम्ही दोघेही मायनर हा मेजर हा मेजर आहे. कारण आमच्या मायनरच्या याच्यावरून मग याचं मी नाही म्हणलं की हा मायनर आहे म्हणजे मेजर आहे. जेव्हा तुम्हाला कळला हा मेजर आहे तेव्हा सगळ्यात पहिले तुमची प्रतिक्रिया काय आम्ही मला एकदम धक्का बसला. धक्काच बसला एकदम. डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं महिनाभर आम्ही खाण्याकडे लक्ष नाही काहीच नाही. सारखं रडत राहायचो. कुटुंबाची आणि आपल्या मित्रमंडळीची काय प्रतिक्रिया होती तेव्हा त्यांना आपण सांगितलं असेल की तुमचीदारांना वगैरे तेव्हा काय वाटतं? वेगवेगळी सर हा विषय कोणाला माहीतच नाही. माहिती आहे त्यांना त्यांना या माहिती म्हणजे बिमारीबद्दल कल्पनाच नाही. मग त्यांना सांगितलं की तू बरं पाहायचे बातम्या बनलेले आहे. त्याचं उपचार कसं व्यवस्थापन केलं आपण समजा मॅनेजमेंट कसं करतात? आता मॅनेजमेंट म्हणजे आतापर्यंत आपण GMCला जातो प्रायव्हेटमध्ये दिलं परंतु प्रायव्हेटमध्ये याचा खर्च खूप जवळपास 3-4 हजार रुपये लागतात त्याला. हो त्यांच्याकडे लागतात. त्याच्यामुळे मग आम्ही GMCला गेलो पण तिथली पण व्यवस्था नाही. डॉक्टर सजेस्ट करत नाही. एक म्हणतात हे खायचं दुसरं म्हणतात नाही खायचं. तर आपल्याला काय सांगितलं आपल्याला घ्यायचं का हा प्रश्न पडतो. गायडन्स प्रॉपर जीवन करून तुम्हाला मिळत. आता कसं आहे हा? आता आहे व्यवस्थित आहे. उपचार सध्या हा कुठला घेतात? चव्हाण सरांचं घेतो. याला सर्दी जरी झाली तरी मी त्यांची औषधी सुरू करते. 2-3 दिवसामध्ये तो कव्हर होते म्हणून त्याला ताप वगैरे काही नसते. उपचार घेत असताना काही म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्हाला सिम्टम्स जाणून आले? अजूनपर्यंत तर नाही. थॅलेसेमियाचं आहे त्या कोणत्याच टॅब्लेट्स अच्छा
GMC मधून काही टॅब्लेट्स पण नाही का? GMC ला एक फॉलिक ऍसिडचे टॅबलेट द्यायचे आणि एक व्हिटॅमिन B12 अच्छा. या 2 टॅबलेट मध्ये होते. ओके. 2 टॅबलेट द्यायचे ते महिन्याभराचे. म्हणजे बाकी इतर ट्रेडिशनल पेशंटला दोन टॅबलेट आता सुरू करतात. नाही, याची आपण ऑक्टोबरमध्ये फेरटिन लेवल चेक केली होती. तर तेव्हा नॉर्मल होती आणि तेव्हा फक्त त्याला 11 वेळा ब्लड दिलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं पडलं डॉक्टरचं तिथल्या की नॉर्मल असल्यामुळे याला सध्या टॅबलेटची काही आवश्यकता नाही. तोपर्यंत त्याची फेरटिन कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत. आता त्यांनी पण आम्हाला सांगितलं की 6 महिन्यांनी करायचं. 3 महिना अशी ट्रीटमेंट करणार. त्यांनी 6 महिन्यांनी म्हणजे आता या एप्रिलमध्ये आम्ही जेव्हा द्यायच्या आधी तेव्हा फेरटिन पाचनं मग नाही 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 द्यायचं आहे. बरोबर तुम्ही घेतलं. या आजारासाठी कुठले उपचार आता जसं मोबाईल आणि लोकांच्या सांगण्यावरून तर आम्हाला फक्त एक बोलणं आहे तो ट्रान्सप्लांटेशन मॅनचे पर्याय आहे असं माहिती पडलं. अजूनपर्यंत आम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही. आणि मागे एकदा कॅम्पमध्ये आम्ही एका मॅडमला मिळालो होतो. त्या रायगावच्याच आहे कोवे म्हणून आहे त्यांची मुलगी. तर ती अशी म्हणाली होती की नागपूरला न्यावा, एपिडेमॉलॉजिस्टला वगैरे दाखवा. प्रत्येक महिन्याला तिथे वाटते 25,000 रुपये वगैरे खर्च असावं असं काहीतरी. अजूनपर्यंत आम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही. तुम्हाला माहिती आहे आज 2 वेळा ट्रान्सप्लांट हा पर्याय उपलब्ध आहे. पण तो निवड आला निवडायचा म्हणजे मनात अशी भीती आहे की काही पॅरेंट्स म्हणतात सक्सेस नाही, मग सक्सेस नाही तुम्ही त्या मुलाचा जीव गमावून टाकावा. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की काय करावं, कन्फ्युजन आहे. आम्ही म्हणजे डिसिजन घेऊ नाही शकतो. मोठ्या मुलाला काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्याबद्दल तुम्ही न्यूरोलॉजिस्ट आपल्या सरांसोबत करू शकता. कोणतं शस्त्रक्रिया झालाय का याच्यावर? आता याला जे वेदना होतात त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला तर तुम्हाला काय वाटतं? याला असं कोणत्या वेदना करून जाणवलंच नाही आम्हाला. म्हणजे 1 वर्षाचा असतानापासून हा चंचल आहे तर चंचलच आहे. त्याच्या ऍक्टिव्हमध्ये म्हणजे ग्रोथमध्ये कुठे नाही आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. हो. असं त्रास त्रास होतो. होतच नाही. मासिक खर्च किती सांगितलं होतं याला? किती लागतो मासिक खर्च याच्यावर? खानपान वगैरे असं सगळं का? सगळं मिळून. तसं तर आम्ही अजून काही काढलं नाही म्हणजे. पाच-सहा हजार होते. 5-6 हजार. प्रायव्हेटला उपचार घेतात हो, ते 2 एक वेगळाच समजा. पण सगळ्या मिळून तुम्ही 10,000 रुपये समजा. याचा शेवटचा वाढदिवस कधी सर? आता ऑक्टोबरला कसा साजरा केला? 31 ऑक्टोबरला. कसा साजरा बस नाही, घरी फक्त केक आणला. आणि आपला छोटा होता ना, छोटे मुलं वाढदिवस हे करून देत नाही. याच्यासोबत आपला शेवटचा प्रवास कधी केला? प्रवास वाचून केला. असं टूरला नाही, नाही, टूरला वगैरे गेलो नाही. का बरं काही भीती वाटली? भीती म्हणजे छोटा होता आणि एन्व्हायरमेंट चेंज होईल बा, सर्दी पडसा पाणी बदलेल म्हणून मग आम्ही त्याला जास्ती करून कुठे गेलोच नाही. दूरचा तो प्रवास केलाच. अशा आजूबाजूच्या गावाला वगैरे. तुम्हाला काय वाटतं याचं भविष्य काय राहील? सपोज हा स्टेबल राहिला म्हणजे आपण असं विचार करतो ट्रान्सप्लांटेशन जास्त लाईफ नसते, पण जर आला हा त्याचं भविष्य काय राहील? काय विचार करतो? तो जर व्यवस्थित राहिला तर त्याचं काय जे माझ्या मोठ्या मुलाचं जसं करून चांगलं करण्याचा आणि याच्या आजारावर समोर जाऊन काही उपाय निघाले ते चांगलीच गोष्ट आहे. पण नाही निघाले किंवा हा जर चांगला झाला तर या फील्डमध्ये याला टाकून नक्की. खूप छान. या फील्डमध्ये येणार. एक प्रश्न असा होता, तुम्हाला हे नुकसान कसं वाटेल जर सपोज केस जर हा नाही झाला तर हे नुकसान कसं वाटेल?
तर याबद्दल कल्पना तुम्हाला काय आहे? मुलाला ह्या असल्या करिश्मा पेशंटच्या मुलाला असं सरकारने काय मदत करायला हवं? सरकारने मदत म्हणजे जे रोजगारासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट द्यायला पाहिजे कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. आणि फार दूरच्या याच्यापेक्षा जसं नागपूर झालं यवतमाळ झालं अशा ठिकाणी याची त्यांनी व्यवस्था करायला आणि ज्या याचे टॅब्लेट्स आहेत त्यांना जे मार्गदर्शन आहे ते डॉक्टरांनी व्यवस्थित करायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी जागोजागी चिठ्ठी काढली असते व प्रॉपर गाईडलाईन गायडन्स ठेवायला समाज काय करू शकतो या मुलांसाठी? समाज काय करणार आहे? समाज जे आहे ते त्यांनी समजा कोणाचं कोणाला वगैरे मॅच होत असेल पेशंटला ते द्यायला पाहिजे. कारण बाकीचं आपल्याला कारण आपला दुसरा मुलगा उपाय असतो याच्यावर आपण अजून निघेल नाही निघेल सायन्स समोर जाईल सध्या तरी नाही दिसत. अजून तो उपाय काय सांग मॅच होत असेल तर कोणी बोलणार फ्री ऑफ कॉस्ट द्यायला पाहिजे. आणि या विमाची पब्लिसिटी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हा आजार कसा काढता येईल आपल्याला?